मग आता कुणाला तरी टार्गेट करणं असो, मला वाटतं या सगळ्या परिस्थितीला तुम्ही आम्ही सुद्धा सगळेजण जबाबदार आहोत. तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे, माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. आणि जे काही या हत्येच्या माध्यमातून राजकारण होते, आता मला पण काही गोष्टी बोलाव्या लागल्या, राजकारणावरती बोलाव्या लागल्या. कारण बोलण्याचं कारण असं आहे की एका गंभीर घटनेचं लक्ष या दोन माणसांनी, काय झालं, जरांगे नावाचा माणूस, कुठलाही अभ्यास नाही, कुठलंही एकमेकाबद्दलचं काही आरक्षणाबद्दलची कसलीही माहिती नाही, तो माणूस चन्ना टन्ना म्हणून नेता झाला. कडे कडे से जाएंगे, डांबरी डांबरी से जाएंगे, पुन्हा काय म्हणलं, काल परवा घरात घुसेंगे, घरात घुसून मारेन. बोलावं लागतंय, दुर्दैवानं बोलावं लागतंय. तो काय बोला, तिकडनं परभणीची लोक येणार, इकडनं धाराशिवची लोक येणार आणि घुसणार. मग काय याच्याकडे पायदळ आहे, घोडदळ आहे, याच्याकडे काय तोफ गोळेत? अरे याचं वजन 35 किलो, याचं वजन 35 किलो आणि मग तो घुसून मारेल. मला वाटतंय या लोकांच्या, हे बघा काय झालं, चन्ना टन्ना म्हणत होता त्यावेळी त्याची चन्ना टन्नाची जागा घेतली अण्णानं. काय झालं नीट ऐका, विषयाचं गांभीर्य मलाही जाणीव आहे त्या गोष्टीची. चन्ना टन्नाची जागा अण्णानं घेतली आणि पोरांच्या मोबाईलवर अण्णा दिसायला लागला आणि त्याचा डायलॉग दिसायला लागला. दुर्दैवाने या गोष्टींचा उल्लेख करावा वाटतो. एका माणसाची हत्या झाली, त्याची आपण श्रद्धांजली वाहत आहोत. आमच्या सोमनाथ सूर्यवंशी, एक वडार समाजातला तरुण, सुशिक्षित तरुण, त्याची जी हत्या झाली, अरे बाबानो, या 2 मिनिट, या मराठवाड्याच्या आपल्या भूमीमध्ये एक काळ असा होता, इथल्या मुस्लिम अल्पसंख्याकांना टार्गेट केलं गेलं. नामांतराचा काळ असा होता की इथल्या दलितांची घरं जाळण्यात आली, दलित बांधवांना टार्गेट केलं गेलं. आणि अलीकडचा काळ, या जरांगे नावाच्या माणसापासून अलीकडचा काळ असा झालाय, दिसला ओबीसीचा माणूस कर टार्गेट, दिसला माळ्याचा माणूस कर टार्गेट, दिसला धनगराचा माणूस कर टार्गेट. अजून एक उदाहरण माझं सांगायचं राहिलं बरं का. या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामधल्या एका महारनोर नावाच्या एका ड्रायव्हराला ट्रकच्या मालकानं, त्या वाहनाच्या मालकानं, ऍक्सिडेंट झाल्यावर तू पैसे का देत नाही म्हणून 3 दिवस थांबून ठेवलं आणि त्या मुलानं 4थ्या दिवशी आत्महत्या केली. ना त्याची FIR घेतली, ना त्याच्या आरोपींना अटक झाली. हे का बोलावं लागतंय? हे का, कशासाठी बोलायची वेळ आली आज आपल्यावर? खरं तर तुम्ही आम्ही माणसं, गावगाड्यातली माणसं, तुम्हाला आम्हाला एकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण करणारी माणसं.